पहिला चेंडू डिसाइडरचा व्हाईट. दोन्ही टीमला निश्चितच 2-2 टीव्ही असतील. यू कॅन यूज वेन यू आर गेटिंग अनसॅटिस्फिकेशन. तर पहिला चेंडू वाईट. मिंदापूरकर एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. अति स्ट्राईक वर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रदीप आहे आणि ओंकार पुढील चेंडू घेऊन. कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू नसेल आहे, कुणालाच नसेल आहे. कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू नाही आहे. चला, पंचाच्या निर्णयाला सन्मान प्रत्येकाने द्यावा लागणार आहे. पंचाचा निर्णय हा अंतिम आणि महानिर्णय असेल. तो दुसऱ्या खेळाडूने फलंदाज बाद झाल्यापासून 90 सेकंदाच्या आत जाऊन स्ट्राईक घ्यायचे आहे. दिस इज द रूल ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. आणि आपण इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या रूल न जातोय. कॅप्टन सुदर्शन गाईनं जाऊया. पीके सर मात्र गाजलेले अंपायर, आपल्याला माहिती आहे, सोलापूर डिस्ट्रिक्ट मधून मोठं नाव. आणि पुढील महिनाभर मात्र आम्ही अगदी पीके सर असतील, आम्ही स्वतः असो, जितेंद्र लोंढे सर असतील, कर्नाटकात 1 महिन्याच्या मात्र टुर्नामेंट आम्ही तिकडं असणार आहे. कर्नाटकात इथे येण्यापूर्वी कर्नाटकात पीके सर आपल्याला दिसलेले आहे. आणि तिकडे जितू सर, पीके सर यांनी कहर केलेला बघितला. पण तमाम ऑर्गनायझेशनचे दिल त्यांनी जिंकलेले आहे. फेकी गोलंदाजी प्रचंड त्यांनी ऍक्शन घेतली तिथे. प्रत्येक फेकी गोलंदाजांवरती ऍक्शन घेऊन तिकडचं क्रिकेट स्वच्छ करायचा जबरदस्त प्रयत्न केला पीके सर, जितेंद्र लोंढे सर. सुदर्शन नवीन बॅटर. पहिला चेंडू या ठिकाणी आणि वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर हलकासा या ठिकाणी स्मूथ असा, मात्र एका विशिष्ट उंचीवरून यष्टिरक्षकाकडे गेलेला दिसला. एक डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं. चेंडू दुसरा आहे. चेंडू मात्र पुढील आहे. पुढच्या चेंडूवरती या ठिकाणी निश्चितच सिंगल. टोटल स्कोर वाढतोय 2. मिंडापूरकर प्रथम बॅटिंग करतायत. मिडल लेग वरती हा चेंडू. यॉर्किंग लेंथ ऑन दी टार्गेट. या चेंडूला मात्र मिडॉनकडे हलकेच खेळून काढले. प्रदीप देशमुख ओल्ड इज गोल्ड खेळाडू आहे, परंतु अद्याप जुना प्रदीप देशमुख दिसत नाही. आपल्या मैदानावर असेल, पलीकडचं मैदान असेल, भोसेनगरीचं मैदान असेल, या खेळाडूनं गाजवले. मेंढापूरचं स्वतःच्या गावचं मैदान सुद्धा, पांढरेवाडीचं मैदान असेल, अंबाबाई पटांगण असेल. नाही. आणि जेव्हा जेव्हा मी या खेळाडूची तारीफ करतोय, हा खेळाडू बाद होतोय. मलाच कळत नाही की मी तारीफ करावी का नको. आणि त्यातही वाढदिवस, बर्थडे. आम्ही या खेळाडूच्या जुन्या आठवणीत जेव्हा जेव्हा घुसले, हा खेळाडू बाद झालाय. आज दिवसभराची कहाणी राहिली. जुन्या आठवणी सांगावी का नको असं मला झालंय. आता खेळून गेल्यानंतर निश्चितच सांगणं पण बरोबर दिसत नाही. आज थोडा स्वतःवरतीच निश्चित नाराज असणारे प्रदीप
प्रदीप देशमुख सर. गोलंदाज कोण येते तर स्वतः सुशांत आणि नवीन बॅटर नॉन स्ट्राईकला महेश. मागाच्या सामन्यात महेशला सूर सापडलाय. एंड चांगला केला होता महेशनं आणि अक्षयनं. आज महेश परत साथ देईल का या सामन्यात आणि आपल्या कॅप्टनला पाहूया. मिड विकेट क्षेत्रात पुल शॉट. क्षेत्ररक्षक तैनात तिथे. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू रोखायचा प्रयत्न असफल. बाउंड्री. कडक प्रहार. केसीसी चषक चौकार. आउट स्विंगर. पुन्हा एकदा लिंक बॉल. रेग्युलर डिलिव्हरी ज्याला म्हणतो आपण ती. बॅटची कड घेऊन पाठीमागे यष्टिरक्षकाकडे. नो बॉल वरती सिंगलही घेतले आणि बीमर. पहिला बीमर आहे या ठिकाणी सुशांत द्वारा. धावा वाढतील आणि 9. एक गडी बाद 9. दोन गडी बाद. टोटल मात्र 9 प्लस आत्ताची सिंगल. डबल डिजिट 10. हवे ते लो फुल टॉस वरती मात्र या ठिकाणी रॉंग शॉट. मगाच्या सामन्यात फिनिशरचा रोल अदा केलेला महेश पवार 0 वरती या ठिकाणी बाद होत आहेत. थोडीशी नक्कीच या ठिकाणी चिंतेची बाब असेल. हा डिसाइडर जरूर षटक दुसरं. सुशांत. लास्ट बॉल मात्र दुसऱ्या षटकाचा. यस चांगला या ठिकाणी हा चेंडू पुनश्च आकाश. नवीन बॅटर आकाश आणि डॉट बॉल. 2 षटक संपली. 3 गडी बाद 10 धावा. अमोल पुनश्च येतोय ज्यानं मात्र मगाच्या सामन्यामध्ये रंग आणला होता. तिसरं आणि शेवटचं षटक टाकताना 5 चेंडूत त्यानं 2-3 विकेट घेत एकही धाव दिली नव्हती. परंतु आकाशनं शेवट चेंडू षटकार मारून सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला आणि क्वालिफाय झाला तो मात्र प्री क्वार्टर फायनल राऊंड्स मध्ये. आचेगाव इथे जिंकणार. आचेगाव बरोबर खेळणार यात काही शंका नाही. दॅट वॉज द लास्ट मॅच ऑफ द डे अँड इट इज सेकंड डे ऑफ टूर्नामेंट. वी नो this one is also not a league match. This is decided that who will reach into the pre-quarter finals. In Qatar,
keeping low trajectory delivery, that is no run result. A dot delivery comes to an end. The captain Sudarshan Magar is on strike. Drives into the sweeper. Fielder tainat tikade. Single double run म्हणूया इथे. Couple of runs. KCC चषकाचा आज दुसरा हाफ तसा लिगली तिसरा म्हणावा लागेल. बीड विरुद्ध टीम ठाणे जिंकण्याची उंबरठा होती तिथं. And in that situation we knew that the game has been interrupted by the rain. Kamlakar, how are you? Yes, absolutely. आणि आता दुपारी कमलाकर यांची देहबोली काही वेगळी होती, आता काही वेगळी आहे. काही रिझन आहे तिथे. सकाळचं इंजेक्शन आता मात्र त्याचा काहीसा जो आहे तो रिझल्ट कमी झालेला आहे. त्याचा असर कमी झालेला आहे म्हणूया. बिग हिट आणि 6 स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा फटका साधावा. स्क्रीन भली मोठी आपल्याला दिसते. LED स्क्रीन ही आता नाही, परंतु थोडं जसं अंधार पडेल तशी तशी स्क्रीन अतिशय सुरेख दिसेल. जुना चेंडू द्या पंचांना. पहिल्या इनिंगचा तिसरा षटक या ठिकाणी सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा शेवट सामना आणि अमोल तो चेंडू घेऊन येतोय. तिसऱ्या षटकाचा लास्ट बॉल. एंड ऑफ 3. शेवटच्या चेंडूवर विकेट आणि धावसंख्या 19. 4 गडी बाद. स्वप्नील येतात नवीन बॅटर. चला चौथं षटक गोलंदाजीला आले लक्ष्मण लाखान. स्विंग, क्या बात है, ले कटार लक्ष्मण लखन. लखान पुन्हा एकदा अफलातून. आणि कमलाकर साहेब खुश आहे, कारण कमलाकर साहेब म्हटले की या ठिकाणी गोलंदाज लक्ष्मण अगदी माझ्यासारखीच गोलंदाजी करताय. आय एम हॅपी. पुनश्च बॉडी लाईन डिलिव्हरी काहीस फॉलो केलं गोलंदाजानं फलंदाजाला. शपल होत होते. स्क्वेअर लेग मिड विकेट कडे खेळायचा प्रयत्न सुदर्शन यांचा. आणि अगदी कुठलीच संधी मिळणार नाही. खोल टप्पा टाकून मात्र काहीसा शरीराच्या दिशेनं कट होत असलेला चेंडू, स्विंग होत असलेला चेंडू. यावेळेस थोडासा डाऊन द लेग टप्पा आणि मिडल स्टिकच्या वर उछाल उत्तम. एक मात्र नक्की सिंगल तिकडे हलकासा एज घेऊन गेलेला चेंडू. षटकाची समाप्ती होते का? अजून 2 चेंडू बाकी आहे. 2 धावा या चेंडूवर आल्या. या अंतिम षटकामध्ये पहिल्या रन्स आलेल्या होत्या. टोटल स्कोर आहे 21. पाचव्या चेंडूवर सिंगल जरूर
अखेरचा चेंडू षटकाचा बाकी स्वप्नील येतील स्ट्राईकवर. डिजिटल फ्लेक्स गॅलरीज आपण या ठिकाणी बघतोय. जी बॅरिकेड आहे पांढऱ्या रंगाच्या कापडाची नक्कीच चारी बाजूला. 2-3 दिवस हवे चेंडू शेवटचा आणि सुशांत चेंडू खाली. मागच्या वर्षीच्या विजेता संघाचा कॅप्टन आणि या वर्षी मात्र आपल्या नक्कीच हाफ मधला डिसाइडर खेळतोय. अंतिम चेंडूवर विकेट. टोटल स्कोर झाला केवळ 22. जिंकायचं लक्ष राहील 23 आणि हा 22 टोटल आपल्या स्पर्धेचा सर्वात कमी असलेला दुसऱ्या नंबरचा स्कोर आहे ग्रामीणचा. आणि तालुक्याला आपण बघितलं तर 18 होता आणि तसा स्पर्धेचा सुद्धा दुसरा. ग्रामीणला मात्र हा दुसरा तर ग्रामीणचा सर्वात कमी पहिला. 23 चेंडू 24 पाहिजे. 24 चेंडू 23 पाहिजे. काही करा लगेचच आपण या ठिकाणी अदला बदली करूया. संजय भाऊ मोहिते आले स्वागत करूया. तसं दिवसभर इथंच आहेत. संजय खडके साहेब सुद्धा म्हणले आम्ही अगदी. संजय खडके साहेब म्हटल्यानंतर एक जबरदस्त ऍक्टर त्यांच्या अंगामध्ये आहे आपल्याला माहित आहे. गेल्या वर्षी गोवा ट्रिपच्या व्हिडिओज क्लिप्स आम्ही पाहिलेले आहेत आणि तशा यावर्षी त्या क्लिप स्क्रीनवरती सुद्धा दिसणार आहेत. यावर्षी खास आकर्षण असेल. यस फिल्डिंग लागलेली आहे. क्षेत्ररक्षण लागलंय. पंच चला मैदानात आपण जाऊया. लगेचच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करून घेऊया. शाहरुख भाई के अब्बा जान इधर पधारी है. हमारे सबसे बेहतरीन पब्लिक क्रिकेट के चाहने वाले कादर भाई और इन्होंने जो है ना हमें न्योता दिया है. बिरानी दावत पे बुलाया है तो आएंगे. कल आएंगे कादर चाचा. दरम्यान कुणाल कन्स्ट्रक्शनचे आमचे सचिन शिंदे साहेब आलेत. स्वागत करूया. वेलकम. पहिला चेंडू गजाभाऊ शिंदे वेलकम. आपले स्वागत. पहिले चेंडू सिंगल आलेले. मला वाटतं मागच्या सामन्यामध्ये आणि थोडस गरजेपेक्षा जास्त या फलंदाजानं शफल केला आणि हिट विकेट झाला. मला वाटतं आपल्या स्पर्धेचा या वर्षाचा पहिला हिट विकेट होणारा खेळाडू ठरला. अनलकी. यावेळेस मात्र तशी चूक करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली असावी. स्ट्राईक वर आलाय तो सध्या ओंकार. बॅट चिकट लागली आहे. नशिबानं साथ दिली आहे.
आणि दरम्यान या ठिकाणी निषेधच चौकार, बाउंड्री पार 4. पाच धावा या ठिकाणी. सुनील स्ट्रायकिंग एंड वरती. ओंकार नसून सुनील ऑन ड्राइव्ह. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू. अक्षय तिथं. आकाश चांगली फिल्डिंग, डावखोरा अक्षय. बॅटिंग मध्ये चांगली कमाल दाखवली त्यानं. 1 धाव आली. टोटल होते तो मात्र या ठिकाणी 6. मगाच्या सामन्याचा राग इथं निघतोय का? बहुधा निघत असेल. आणि हिट विकेट झाल्याचा कदाचित तो राग असेल. इतर प्रकारे आउट झाला असतो तर काही वाटलं नसतं. हिट विकेट झालं तोही षटकार गेला आउट झालोय याचा राग असेल. सुशांत. आणि बघा या ठिकाणी केवळ 24 चेंडू 23 धावा वाचवायच्या आहेत. त्यातल्या टाकून झालेले चेंडू 4 आणि धावा गेल्या 12. ओ वाचले फक्त, राहिले फक्त 11. कैच की मांग लेकिन नहीं पूरी होगी ये डिमांड. बैटिंग करताना टीम है टीम मोरिया कंस्ट्रक्शन्स गोविंद युनाइटेड आचेगाव. यानंतर मात्र नक्कीच इथे दिसतील आणि पुढच्या सामन्यामध्ये दिसतील. आचेगाव विरुद्ध इथं जिंकणारी टीम दिसेल. अजिंक्य मेंढापूर की संतोष शेठ नागावडे 11. दोघांपैकी कोण? ओ आकाश पुन्हा अक्षय. मेंढापूर कडून प्रयत्न करत आहे. एका षटकानंतर 14 करावे लागतील. 9 बरोबर आहे का? 18 चेंडूत 9 डबल चेंडू आहेत आणि अर्ध्या धावा करायच्या आहे. संतोष शेठ नागावडे विजयाच्या दिशेनं अग्रेसर. जुन्या मात्र अहमदनगर निश्चितच अलीकडच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील टीम आहे. पारनेर तालुक्यातून ही टीम आहे. टाकळी ढोकेश्वर सध्या बॅटिंग करते आणि ती मात्र मेंढापूर अजिंक्य स्पोर्टच्या विरोधात. आमचे कादर चाचा आले म्हटले टीमचं नाव आम्हाला माहित नाही सांगा. मिड विकेट क्षेत्रात षटकार. 9/6. 3च बाकी. आता मगाशी याच संघाने जो बॅटिंग करतोय ना तो त्या संघाने मात्र समोरच्या आचेगाव संघाला 3 धावा काढताना नाकीव न आणलं होतं. माननीय सचिन शिंदे साहेब, कुणाल कन्स्ट्रक्शन, सचिन शिंदे साहेब या. आपल्या सोबतचे टॉस आहे. आमच्या स्पर्धेचे दर वर्षीचे हे सहकार्य करते आहेत. विनिंग शॉट आहे. सामना संपवलाय, जिंकलाय. किती चेंडूत सामना जिंकलाय? 1.2. मला वाटतं 1.2 षटकात सामना जिंकायची दुसरी वेळ आजची. चला सचिन शेठजी या. आपल्या सोबत ते टॉस घेऊ. आणि आचेगाव विरुद्ध पुनश्च एकदा या ठिकाणी सामना होतोय तो निश्चितच संतोष शेठ नागावडे टाकळी ढोकेश्वर. मोरिया कन्स्ट्रक्शन गोविंद युनाइटेड आचेगाव.